नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलच्या टीमने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणी आणि ताडगाव गावांमध्ये थेट जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे. या रिपोर्टमध्ये गावकऱ्यांच्या मूलभूत समस्या, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षणाचे प्रश्न, निवडणुकीबाबत जनतेचं मत, लोकप्रतिनिधींविषयी नाराजी की अपेक्षा आणि पसंतीचे उमेदवार यांच्याविषयी सविस्तर नागरिकांना काय वाटतं, त्यांना प्रत्यक्षात मूलभूत सुविधा मिळतात का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा. अशाच थेट आणि निर्भीड बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. ऑनलाईन धाराशिव न्यूज, जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारा मंच. तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आमचा नंबर ॲड करा. आमच्या पश्चिंदीचा आमचा माणूस आहे ना, कोण? आमचा जिगर माणूस आहे, त्याला 10 आम्ही करणार ना मतदान. सांगून करीत असते का कोणीतरी? सांगायचं असं कुठं होतंय का? आणि करून उपयोग नाही बघा. आम्ही दोन्ही बी पक्षवाले पार्टीवाले असले आम्हाला मन समाधान नाही. येईन ती सारखाच आहे, तात्पुरते येईस तो म्हणतात हो 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 आम्ही करताव, ती म्हणतं आम्ही करताव. आज 20 वर्षपूर्वी एकच पुस्तकात कोणतं विहिरीसाठी पंचायत समिती स्तरावर मंजुरीसाठी पैसे घेतात. आता आपण एक सरपंच आहे, उपसरपंच सोबत आहे, बरोबर. ही सत्य घटना आहे का उगा फक्त आपण? नाही, मी स्वतः तिथं प्रस्ताव घेऊन आता आपण एक सरपंच आहे, उपसरपंच सोबत आहे, बरोबर. ही सत्य घटना आहे का उगा फक्त आपण? नाही, मी स्वतः तिथं प्रस्ताव त्यांच्या अंतर्गत किती शेतकऱ्यांना लाभ भेटला? बालाजी बाप्पा जाधव ज्यावेळेस सरपंच होते त्यांनी जवळपास 100 विहिरी आणल्या ताडगावमध्ये. पण ते कागदपत्र झाले का? हो हो, खाल्लं हो सगळं. काय सांगू, माहिती अधिकार द्या नव्हतं, पण जाऊ द्या, इलेक्शन गप बसलो. सांगायचं म्हणलं तर 3 विहिरी आहेत गावाला. गावात आरो प्लॅन नाही विकला त्या गावाले सरपंचाचे पहिले, लक्षात ठेवा. हा? बरोबर आहे का? हसू नका, नीट बोलायचं. वातावरण सध्या एकदम प्रचार जोरात चालू आहे. काय सांगता येईल समजा त्याच्याबद्दल? समजा आता जनतेच्या मनात काय हे निकालानंतरच समजा. बरोबर, काय सांगता येईल? उमेदवारात आतापर्यंत जे समजा त्यांचे जाहीरनामे, त्या जाहीरनाम्यामध्ये तुमच्या गावासाठी एखादी गोष्ट आवश्यक आहे का त्या जाहीरनाम्यात? आमच्या गावासाठी सध्या तर काही नाही कोणाच्या जाहीरनाम्यामध्ये कुठं काही म्हणजे आणि असं काही जाहीर नाही की आम्ही कुठली वस्तू देऊ. आता प्रचार चालू आहे. मतदान कोणत्या बेस म्हणजे कोणत्या मुद्द्याला धरून तुम्ही करणार? मतदान विकासाला धरूनच करणार. ते एखादं विकास काम सांगा का तुमच्या गावात? आमच्या गावामध्ये विकासाचं काम म्हणलं तर सध्या झालीत गावात विकास काम झालीत का? गावामध्ये विकास कामं झाली. काय अडी अडचणी काय आहेत आता गावात सध्या गावामध्ये आमच्या काय म्हणजे अडी अडचणी सध्या गावात काही नाही. गाव म्हणजे एकदम म्हणजे व्यवस्थित आहे. कुठले रस्ते हे सगळे व्यवस्थित गाव रस्ते सगळे गावासाठी कोणती समस्याच नाही? नाही. मग काय येणाऱ्या उमेदवाराला तर काय तुमच्या गावाकडे यायची गरजच नाही? 5 वर्ष आमचं गाव सध्या नाही. तुमच्या मी ताडगावमध्ये आलोय, तर ताडगावच्या विकासाबद्दल काही 2-4 शब्द सांगा. किंवा गावात काम झाले का? आणि जे आता समजा पंचायत समिती, जिल्हा परिषदची रणधुमाळी सुरू आहे, तर येणाऱ्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, एक सर्वसामान्य मतदार म्हणून? ताडगावमध्ये कामं झालेली आहेत. आमच्या गावातील प्रथम पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य होते बालाजी बाप्पा जाधव, सध्या ते मंगरुळगाणामध्ये उभा आहेत. त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. गावातील रस्ते असतील, हायमस्ट असतील, डांबरी रस्ते असतील, शेत रस्ते असतील, 2011 पासून ते काम करत आलेले आहेत. तसेच गावात एकही रस्ता नाही की जिथं आता करायला जागा आहे. असं सगळे सिमेंट रस्ते. तालुक्यात 2 नंबरला हायमस्ट खामसवाडीनंतर ताडगावमध्ये आलेले होते, हे त्यांचं काम होतं. पुन्हा जमीन लेवल सगळे बंधारे आहेत, किटवेर केले नवीन. त्याच्यानंतर खोलीकरणाचं काम, भरपूर विकास कामं केलेली आहेत. मग आता जे उमेदवार उभा आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा नाहीत का? उमेदवार आहेत, अपेक्षा तर असतात. माणसाचं आता कोणती ना कोणती गोष्ट
सर्वसामान्य जनतेला लागतेच ना चालू जीवनामध्ये. ह्यांच्याकडून बी अपेक्षा आहेत राहिलेले कामं पूर्ण करावेत. काय काय कामं राहिले? रस्ते आहेत, काही पुलं आहेत, त्याच्यानंतर खोलीकरण आहे, असे आहेत थोडेफार कामं. गावातला उमेदवार आहेत का? नाही, गारगावचे आहेत. ओळखीचे आहेत का? आहेत ना. काय त्यांचा म्हणजे परिचय काय नेमका? ते अनिल भैया साळुंके उमेदवार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांची उमेदवारी आहे. ते पहिल्यांदा उपसरपंच राहिलेले आहेत गावातील. गेल्या टर्मला कामं चांगली केलेली आहेत त्यांनी. निवडून येतील का? 100% निवडून येते. चांगला माणूस आहे, चांगला मुलगा आहे. तर तुम्ही समजा एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक नाव काढलं म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. पक्षासंदर्भात आता सध्याच्या घडीला त्यांच्यावर म्हणजे नेमकं कोणत्या गोष्टी त्यांनी सुधारणा केली पाहिजे? पक्ष सध्या तर आहे चांगला, पण त्यांना थोडं महानगरपालिका नगरपालिकेत थोडं यश मिळालं नव्हतं. ग्राउंड लेवलला आहेत कार्यकर्ते, बाळासाहेब ठाकरेला मानणारा वर्ग आहे, त्याच्यामुळे होईल आणखी प्रगती चांगली होईल, सुधारेल आणखी, प्रोग्रेस कार्ड वाढत जाईल. सगळ्यात अगोदर निवडून आलेल्या उमेदवाराकडून तुमच्या गावासाठी सगळ्यात मोठी समस्या कोणती? रस्ते, पूल आहे, बाकी काही समस्या नाही. सगळे व्यवस्थित, स्वच्छता आहे. शालेय जिल्हा परिषदच्या काही अडचणी असतील? थोडंफार तर असते प्रत्येक गोष्टीत. जिल्हा परिषद म्हणा, अंगणवाड्या म्हणा, ही पण याला येते निधी बी आपल्या वित्तायोगातून थोडंफार करायला येते. इकडून पण आपण घेऊ, नवीन काय करता आलं गावासाठी, स्वच्छता, पर्यटन काय उभा करण्यात आलं, नाल्या नवीन दुरुस्ती, बांधणे, असे आहेत भरपूर कामं. म्हणजे नवीन बंधारे, येणाऱ्या उमेदवाराकडून समाधानी आहेत. नवीन बंधारे स्थापन करणे. काही खालच्या भागात आमचं जे पाणी आहे वरून सगळं खाली वाहून जाते नदीला, ते थोडं स्टॉप केलं तर आणखी 15 दिवस आमची पाणी पातळी वाढेल, थोडं चांगलं होईल. सगळा शेतकरी वर्ग आहे आमच्या भागातला, समाधानी आहोत. समाधानी आहात? हो. तुमच्या ताडगावमध्ये असणाऱ्या समस्या आणि उमेदवार आता तुमच्यापर्यंत प्रत्येक उमेदवार येत असतो, तर त्यांच्यापर्यंत काय समस्या आहेत तुमच्या? आता समस्या तशा होत्या भरपूर, पण आमच्या गावचे जे सरपंच होते बालाजी बाप्पा जाधव, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे समस्याचं निराकरण केलेलं आहे. थोड्याफार समस्या राहिलेल्या आहेत, ते आता येणाऱ्या उमेदवाराकडून अपेक्षा आहे की ती राहिलेल्या समस्या असतील, काय अडचणी असतील त्या पूर्ण कराव्यात. काय समस्या आहेत? म्हणजे कुठं शेताकडे जाणारा एक पूल असेल नदी वाहून गेलेली, कुठं काही भागातले रस्ते राहिलेले असतील, नाल्या राहिल्या थोड्याफार, त्या त्यांनी करून द्याव्या, तेवढीच अपेक्षा आहे. ती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा गट आणि गण असतो, तर येणाऱ्या उमेदवाराकडून तुमच्या काय समस्या आहेत त्यांच्यापर्यंत आणि त्यांनी काय त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे? गावामध्ये पहिले तर भरपूर कामं झालेली आहेत, परंतु विकास ही गोष्ट अशी असते की ती अविरत चालू ठेवावी लागत असते. आता रस्ते पहिले झालेले आहेत, परंतु त्याच्यावर नूतनीकरण किंवा पुढं जाऊन डांबरीकरण हे करणं गरजेचं आहे. उमेदवार कुठलाही निवडून जरी आला तरी गावात लक्ष ठेवणं, एकदा निवडून आलं की परत येणेच नाही असं होऊ नये ही अपेक्षा आहे गावाच्या वतीनं. आणि गावातल्या 2 समस्या महत्वाच्या आहेत लोकांना भेडसावत असलेल्या. गावातली आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ह्या शाळेचा पट जवळजवळ 300-400 पर्यंत होता, तो आज 50 ते 60 वर येऊन ठेपलेला आहे. गावातल्या सर्व राजकीय लोकांनी ह्याच्याकडं अत्यावश्यक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी समस्या आहे की आमच्यातला जवळपास 30% लोकसंख्या गावातली आहे. इकडं मुलमपट्टी आणि मोरवंडीहून रस्ता आहे, नदीवर पूल आहे. गेली 15 वर्ष झालं प्रत्येकाचं म्हणणं आहे की तो पूल व्हायला पाहिजे. आणि गावच्या वतीनं आम्हाला एक वाटतंय की कुठलाही उमेदवार निवडून आला त्यांच्या मार्फत म्हणा किंवा कुठल्याही मार्फत म्हणा, ते काम होणं एक आता आवश्यक आहे. गावासाठी अत्यंत गरजेचं ते काम आहे, खूप गरजेचं काम आहे ते. आता जे उमेदवार तुमच्यापर्यंत भेटीगाठी घेण्यासाठी येतात त्यांच्यापर्यंत ही समस्या सांगितली का? प्रत्येकाला समस्या सांगितलेल्या आहेत. जे उमेदवार गावात भेटायला येतात त्यांना समस्या सांगतो आम्ही, समस्या आहे म्हणून. त्याच्यामुळं त्यांनी बी लक्ष देणं गरजेचं आहे ह्या गोष्टीकडं. आता एकंदरीत बघायला गेलं तर तुमच्या मी बाईट घेतली गावात, त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य सगळ्यात एकच झालं की गावामध्ये विकास कामं झाले, तर एक ठोक विकास कामं कोणती झालीत आणि कोणत्या मेंबरनं केली? नाही, आता इथून अगोदर तर गावात 13 वर्ष बालाजी बाप्पा जाधव हे सरपंच म्हणून कार्यरत होते.
त्यांनी गावात भरपूर कामं केलेली आहेत. गावात आता पूर्ण गाव शेतकरी आहे, त्यामुळं कष्टाळू लोक आहेत आमच्या गावातले. विहिरी असतील, घरकुल असतील, शेतरस्ते असतील, गावातल्या प्रत्येक शेतरस्त्यापर्यंत फोर व्हीलर आमच्या जाती. कुठंही अडचण येत नाही, कारण हे गाव भाजीपाला ह्या म्हणजे विक्रीसाठी जास्त अग्रेसर आहे. व्यापारी दृष्टीनं हो. चांगलं आहे. त्यामुळे रस्ते एकदम आवश्यक आहेत. परंतु अपेक्षा आहे की जे कच्चे रस्ते झालेले आहेत त्याचं डांबरीकरण व्हावं. आता ते जिल्हा परिषदेचे मेंबर पण काही दिवस होते बालाजी बाप्पा जाधव, तर त्यांच्या कार्यकाळामध्ये काही मोठी कामं झाली का? पण नक्कीच झालेत कामं त्यांच्या कार्यकाळामध्ये. सिमेंटचे रस्ते असतील, हायमटचे दिवे असतील, आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक ताकदीवर जिल्हा नियोजनमधून भरपूर कामं गावासाठी आणलेली आहेत. गावासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि आणखीन करावे अशी अपेक्षा आहे आमची. ते सध्या जरी इथून उभा नसले तरी ते मंगळूरवरून उभा आहेत, परंतु तरी त्यांचं लक्ष गावावर राहील ही अपेक्षा आहे गावकऱ्यांच्या वतीनं आमची. म्हणजे एकंदरीत त्यांचा कालखंड आणि त्यांच्या कामाचा लेखाजोखा त्यावरती समाधानी आहे. हो, नक्की. आता त्यांनी इथं उभं राहायला पाहिजे होतं, पण ते मतदारसंघ बदलून उभं राहिले, त्याचं नेमकं कारण काय असेल? नाही, आमची तर अपेक्षा होती की त्यांनी इथंच थांबायला पाहिजे होतं, परंतु कसं असतं, काही गोष्टी राजकीय दृष्टिकोनातून बघितल्या जातात. नायगाव गट हा ओपन जागेसाठी सुटलेला असल्यामुळं आणि मंगळूर गट हा ओबीसीसाठी सुटलेला असल्यामुळं बालाजी बाप्पा जाधव हे ओबीसी आहेत. त्या कारणामुळं पक्षीय नेतृत्वानं त्यांना मंगळूरमधून संधी दिलेली आहे. आता त्यांनी हे जे विकास कामं केलेत या मतदारसंघात नायगाव, हम्म. तर त्यांना तिकडे आता प्रचार करताना काही अडचणी येत आहेत, तर त्यांच्यापर्यंत काय म्हणजे तुमचे एक गावातील नागरिक म्हणून काय एक आव्हान असणार? तर त्यांनी नक्कीच फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी, त्यांचा विजय नक्की होईल. त्यांनी त्यांचा उद्दिष्टाचा आणि विजन आहे त्यांचा विकास. त्यांनी कधीही दुसऱ्या गोष्टीवर राजकारण केलं नाही आजपर्यंत आणि करणारही नाही भविष्यात. त्यांचं उद्दिष्ट एकच आहे की गावचा विकास करणे. ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्या लोकांच्या विश्वासास पात्र ठरले. धन्यवाद. सर्व जनतेची तर आश्वासन असतात, पण प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर ते प्रत्यक्षात उतरतात का नाहीत हे निवडणूक झाल्यानंतरच कळत. याच्या अगोदर पण प्रत्येक पक्षाच्या लोकांनी आश्वासन दिले, पण आतापर्यंत कोणत्याच पक्षाच्या लोकांनी विकास कामं केलेली नाहीत. कुठल्या गावामध्ये CCTVची कमतरता, कुठल्या महापुरुषांच्या बद्दल कुठला अभिमानता ह्या लोकांमध्ये नाही, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा फक्त मतदानासाठी यूज करणे आणि नंतर टाळडोळा करणे हेच सध्या तर ध्येय चालू आहे. आता हे जे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, कोणत्या मुद्द्याला धरून गावातील लोक मतदान करतील तुमच्या गावात? आता गावातील लोकांनी तर विकासाचाच मुद्दा धरायला पाहिजे, ना जात ना धर्म, फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवायला पाहिजे. एक सुशिक्षित चांगला उमेदवार प्रतीच असायला पाहिजे, हेच आमची अपेक्षा आहे. वेळोवेळी कोणत्या अडचणी असेल तर त्या भागाव्यात, याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना काय असू शकत नाही. वेळोवेळी त्यांच्या शेतीच्या कामाबद्दल अडचण, डीपेचे प्रॉब्लेम असतील, रस्त्यांचे असतील, शाळेतील CCTV कॅमेरा असतील, गावातील CCTVचे प्रश्न असतील, चोऱ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्या कुठेतरी बंधनासाठी CCTVची खूप गरज आहे. आतापर्यंत जे उमेदवार होते त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं. या अगोदर आमच्या गावचे आदरणीय दैवत बालाजी बाप्पा जाधव हे सदस्य होते जिल्हा परिषद. त्यांच्या काळात जेवढा विकास झालाय तेवढा आतापर्यंत कधीच कोणी केला नाही. भूतून भविष्य एवढा विकास केला की ताडगावची ओळख अख्ख्या जिल्ह्यामध्ये आमची झाली. एवढे बालाजी बाप्पा आमचे जाधव दैवत यांना आमच्या गावासाठी विकास केला. आता काय अपेक्षा आहेत येणाऱ्या उमेदवाराकडून? आता ते सध्या ते मंगळूर विधानसभेमध्ये मंगळूर जिल्हा परिषद गटामध्ये उभारलेले आहेत. एकच इच्छा आहे की त्यांना तिकीट दिलेले पक्षाने तिथून ते निवडून यावेत आणि तिथल्या ताडगाव जसा विकास केला तसाच विकास त्यांनी तिथं मंगळूर गटात करावा हीच अपेक्षा आहे. आता तुमच्या जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटात उमेदवार उभे ते तुमच्यापर्यंत आलेत का आतापर्यंत? प्रचार तर रोज येतात, पण आणखीन आश्वासन तर काय त्यांनी आणखीन दिलेले नाहीत. पण फाईट टप आहे. कुणाचे फाईट टप आहे? सर्वच पक्ष सध्या कामाला लागलेले आहेत. मतदान कोणत्या मुद्द्यावर धरून तुम्ही करणार? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार, बाकी काय नाही करणार. नसेल तर नोटा, आमची सर्वात मोठी पसंती नोटा. म्हणजे गावातून
तुम्हाला पाठिंबा भेटेल का नोटासाठी? आणि जीएसटीची प्रत्येक लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे बोलण्याचा, मतदान करण्याचा. त्याच्यामुळे आपण माझं व्यक्ती सांगतो की विकासाबद्दल जर कोणता पक्ष आश्वासन देत नसेल तर नोटाला पसंती देणं ही सर्वात योग्य पर्याय आहे. आता जे सर्वच पक्ष उमेदवार दिलेले सर्वच पक्षाने, त्यामधला तुम्हाला प्रबल दावेदारी कुणाची असू शकते उमेदवारी म्हणजे विजयासाठी? जिल्हा परिषद गटामधून भाजप आणि मशाल ह्या दोन गोष्टींमधूनच लढत फाईट अशी वाटते आम्हाला. त्याच्यानंतर लोकांचा कौल वेळोवेळी काय मूड त्यांचा बदल हे आम्ही सांगू शकत नाही. एखाद्या नेत्याची सभा वगैरे काही झाली का तुमच्या गावात? आतापर्यंत नाही. ह्याच्या पुढे घेणार आहेत नाही ते आपल्याला आणखी ठाऊक नाही. कारण राजकारणाविषयी आमचा नाही, समाजकारणाचा विषय. बरं सर, समाजकारणाबद्दल एक प्रश्न विचारतो तुम्हाला. गावामध्ये एकंदरीत बघायला गेलं समाजाची रचना आणि गावासाठी आवश्यक कोणती गोष्ट आहे? गावासाठी म्हणजे आमच्या गावामध्ये CCTV कॅमेरे नाहीत. तर गावामध्ये चोरीचे प्रमाण खूप आहे. 4 दिवसाखालीच आमच्या गावात एक घटना घडली की तिथे पण चोरीचं प्रमाण झालंय समजा. आणि सध्या ग्रामपंचायत वगैरे बी सध्या करते, पण वरून जर पुरवठा येत नसेल शासनाच्या निधीचा, हे तरी काय करणार आहे? त्याच्यामुळे कुठेतरी शासकीय कामाचा अडथळा म्हणून थोडक्यात समजलं जाईल. आता निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून प्रथमतः तुमच्या गावासाठी कोणतं काम झालं पाहिजे? आमच्या गावात एक अपेक्षा आहे की आमच्या शाळेतील जिल्हा परिषद शाळा सुशोषित व्हावी, तिथे CCTV व्हावे, मार्गदर्शन चांगलं भेटावं, गावातील रस्ते, वाहतूक, पाण्याची सोय व्हावी, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. आलेलं तर प्रथम तुमचं कोणतं काम असेल या गावात? सर्वप्रथम माझं या ताडगावसाठी असेल, माझ्या पंचायत समिती सर्कलमध्ये असेल, ज्या ज्या गावात प्रत्येक ठिकाणी आराखडा काढणार आहे, घरकुल असेल, पाणीचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, मी RO प्लांट असतील आणि स्वच्छता गावात व्हायला पाहिजे, नाली असेल, सर्व असे रस्ता रुंदीकरण काय असतील. काही ठिकाणी हातवाड आहेत गावाचे, आता काही ठिकाणी समजा ताडगाव गाव आहे, आता हे काय लाईटची सुविधा सांगायचं म्हणलं तर 3 विहिरी आहेत गावाला. गावात RO प्लॅन नाही विकला त्या गावाला सरपंचाची पहिल्या, लक्षात ठेवा. हा? बरोबर आहे का? हसू नका. रिअल्टी बोलायचं. जे खरं आहे ते सांगा. रिअल्टी तुम्हाला सांगतो. मी सदस्य होतो 10 वर्ष, मी ग्रामपंचायत उपसरपंच होतो, सदस्य होते 10 वर्ष. आणि मी ग्रामपंचायतमध्ये काही ठेवलं नाही. अहो काही रोड उकरते, डबल तीच कनेक्शन टाकते, उकरतायचं दुसरं टाकायचं. काय पद्धती आताचे जे उमेदवार आहेत आता आम्हाला अपेक्षा यांच्याकडून आहे. नितीन पटेल हा, येस. त्यांच्या मिसेस जे आहेत हो त्यांच्या हो, त्यांच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला. काय अपेक्षा गावात? आता गावचं जे आता रोडचं पाण्याचा आधी प्रॉब्लेम आहे ते मिटवतील आमचा. हां काय विषय आहे. आणि त्यांना सहकार्य करावं आमचं मत आहे. त्यांना सहकार्य. दुसरे काय पाहिजे? मागणं फक्त पाणी, वीज आणि रस्ता, ह्याच्या पुढं मागणी नाही आमचं. आतापर्यंत गावात काही विकास समजा काय झालं नाही, खाल्ले सगळे लोकांनी. कागदपत्र झाले हा हो हो, खाल्लं हो सगळं. काय सांगू, माहिती अधिकार द्या नव्हतं, पण जाऊ द्या इलेक्शन गप बसलो. आता मला सांगा, आपल्या गावातून तुम्ही जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, शबाना मतीन त्यांना यांना कमीत किती कमी माझ्याकडून किती 200 मतदान मी देणार वैयक्तिक. मला बाकीचं माहिती, बाकीचं सर, तुम्हाला या देतील, नाही गावाकडून किती मतं दिक्कत देतील. मी देणार, मी स्वतः. मला कमीत कमी हा ताडगाव सर्व वंचित बहुजन आहे या ठिकाणी, आणि सर्व बहुजन म्हणजे सर्व जाती आल्या तर त्यांच्याकडून मला कमीत कमी त्या गावातून समोरच्या उमेदवारापेक्षा 200 मताची ताडगाव मला लीड देईल, ही मला अपेक्षा आहे, गॅरंटी आहे. आता मला सांगा सर, तुम्हाला जे सगळे पक्षाचे उमेदवारी दिले त्याच्यामधला तुम्हाला एक असा उमेदवार सांगा की तो टक्कर देऊ शकतो. माझ्या टक्करमध्ये कुणीच नाही, कोणीच नाही टक्कर. कारण सहज विजय झालेला आहे आपला. आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्या दिवशीच विजय झालेला आहे. कारण माझा शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते झाली की गावात गावचे शिक्षक तिकडे नेले गारगावला विद्यार्थी, त्या हनुमान विद्यालयाला. गाव शाळा बंद पडली सर आमची. गोरगरिबाची बंद पडल्या ना. ही काय मोठे पडलं पण शाळा आमची तर शाळा बंद पडली सर खरंच.
उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे? म्हणून की असं असं करा म्हणून. पण त्यांना निवडून तर येऊ द्या, अगोदर बोलण्याचा अर्थ नसते. धन्यवाद. मी तुमच्या ताडगाव या गावी आलो होतो सकाळी. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट पण केला होता. काही कारणासाठी थोडा उशीर लागला. सर, आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो रणसंग्राम सुरू आहे, त्याबद्दल नेमकं तुम्हाला तुमच्या गावासाठी असणाऱ्या आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत? आता नमस्कार, मी अंकुश प्रभाकर जाधव, ताडगाव ग्रामपंचायत सरपंच. आता सध्या चालू समस्या जर म्हणलं, ताडगावमध्ये आंबेड चौक ते चाटी वस्ती जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्याला आम्ही 1 वर्षापूर्वी कैलासदादा पाटील यांच्या फंडातून 10 लाख रुपयाचा फंड आणला होता. पण स्थानिक शेतकऱ्यांनी त्याच्यावर तहसीलदारकडे तक्रार दिली की तो रस्ता नकाशाला नाही, त्यामुळं तो फंड प्रलंबित होईल. आमचा तो मुद्दा महत्त्वाचा आहे सध्या. आणि सर, एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या असं लक्षात आला तुमच्या गावामधला, जिल्हा परिषद शाळा पटसंख्या कमी होण्यामागचं नेमकं कारण काय? ताडगाव हा विखुरलेला म्हणजे गाव आहे आणि 70-80% शेताने लोक राहतात. पहिलं कसं होतं, गाव एक ठिकाणी होतं, पण एक 10 वर्षापासून काय झालं, शेताने जवळजवळ 10-15 वस्त्यात. आणि त्याला पर्याय असा झाला समजा ताडगावमध्ये आता की नॅचरला एक इंग्लिश स्कूल आहे. चौरी वस्ती, वाघमडी वस्ती जे शेतकरी त्यांनी काय केलं, इकडं पर्याय इकडला निवडला. पुन्हा इकडं आहे तिरुका वस्ती आहे, मोरंडी वस्ती, यांनी काय केलं, शिरडोनची शाळा निवडली. आणि इकडं चाटी वस्तीची पण आहेत काही विद्यार्थी, त्यांनी पण शिरडोनचं पर्याय निवडला. पण भविष्यात असंच जर समजा प्रत्येकानं केलं तर गावातील समजा काही गोरगरीब आता याला आम्ही- विद्यार्थी तर त्यांना समोर समजा विद्यार्थी शाळेमध्ये नसतील तर शिक्षकावर पण त्याचा परिणाम होणार आणि काय भविष्यात शाळा बंद पडेल. त्याच्याबद्दल काय उपाययोजना काय? याबद्दल आता आम्ही उपाय म्हणून काय केलं, एक मुख्याध्यापक कांबळे सर म्हणून आहेत, तर त्यांना मी एक बोललो होतो, सरपंच आणि मी पण बोललो होतो. तर ते काय म्हणले, आधी तुमची लेकरं आणा, सरपंच आणि उपसरपंच आपापली लेकरं आणून घाला. तर आम्ही आमची लेकरं आणून घातली दोघांची पण. मग ते आम्ही लेकरं घातल्यामुळे एक 30-40 ॲडमिशन वाढलेत, नाही तर निवड 40-40च ॲडमिशन राहिले. आता सध्या जवळजवळ 70-72 ॲडमिशन आहे सध्या ताडगावमध्ये की सर शिकवत नाहीत. हा निगेटिव्हपणा केला काही गावात समजा 10 हे जे म्हणजे काय म्हणते नागरिकांनी, विरोधक नाही, राजकारण नाही, पण एक शिकवत नाहीत म्हणून आपण काय केलं, यंदा नवीन स्टाफ आलेला सगळ्या सध्या. आता यंदा 4 शिक्षक नवीन आले, ते एकदम चांगले. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आराखड्याबद्दल आता उमेदवार येतात, प्रत्येक उमेदवार तुमच्यापर्यंत येतात. गावचा कल उपसरपंच या नात्याने कुणाला जास्त देतात? मशाल का बरं मशाल? मशालचं रिजन सांगतो तुम्हाला. आमच्या ताडगावला बालाजी बाप्पा जाधव 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी सरपंच होते. ताडगाव हा गाव मागासेल होतं पहिलं. बालाजी बाप्पा आल्यापासून ज्या ठिकाणी पाऊल रस्ता होता त्या ठिकाणी त्यांनी 10 फुटाचा, 12 फुटाचा, 15 फुटाचा रस्ता केला आहे MRGS ह्याच्या फंडातून. नंतर आमच्या गावामध्ये पहिलं हे नव्हतं, नदीचं खोलीकरण होतं, बालाजी बाप्पा आल्यापासून 12-14 मध्ये खासदार राजे निंबाळकर जे आहे त्यांनी स्वतःच्या फंडातून 10 लाख रुपये ताडगाव लोकवाटा म्हणून. त्या अंतर्गत बेबी ठोंबरे साहेबांनी 90% बाकीचा पैसा भरला आणि नदीचं काम केलं आहे. तर सध्या आता पण नदीत पाणी आहे, पुला अडवलेला आहे शेतकरी. तर त्याच संदर्भात आम्ही काय केलं, दोघांनी आमदार फंडातून 10 लाख रुपये आणले होते. स्थानिक लेवलचा जो शेतकरी आहे पुलाच्या पलीकडला लगडचा, त्यांनी काय म्हणते, त्या नकाशाला रस्ता नाही. पण नकाशाला पहिलं नकाशाला कुठलाच रस्ता नव्हता. आता आम्ही पिकातून वाटा दिलेत आम्ही सगळ्यांनी, पण तो शेतकरी जाणीवपूर्वक काढत आहे. आणि पुला अडवल्याच्या नंतर जे पलीकडल्या वस्तीचे शेतकरी ते आमच्या पाठीमागे येऊन उभारत नाही. फक्त स्थानिकला म्हणजे आम्हाला गाव लेवलला खुर्चीला येऊन भांडत येत, फक्त तुम्ही का करीत नाव, तुम्ही का करत नको. पण हा शेत रस्ता आहे, त्याला अधिकार फक्त तहसीलदारला असतो, तहसीलदार मंडळ अधिकारी. तुम्ही पण आम्ही अर्ज दिलता, आम्ही पण अर्ज दिलता. पण तो अर्ज निकाली काढला तहसीलदार. कसं असतं, समजा वादी तो शेतकरी तर प्रतिवादी त्याला दुसरा एक लागतो शेतकरी. मग त्याच्यामुळे ते निकाली अर्ज केलेला आहे. तर आता आम्ही परत एक अर्ज तयार केला, आता 1-2-3 दिवसात देणार होतो. आता येणाऱ्या उमेदवाराकडून निवडून आल्यानंतर तुमच्या गावासाठी सर्वात प्रथम कोणतं काम त्यांनी केलं पाहिजे? राहिलेले शेतातले शेतरस्ते, गावात CCTV कॅमेरे, पाणी पुरवठ्याची कामं त्यांची बेस्ट आपलेली करून जिल्हा परिषद. नंतर विहिरी आहेत, वैयक्तिक विहिरीसाठी पाठपुरावा त्यांना लावायचा करायला. इथून पाठीमागे गावात किती विहिरी, महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे, त्यांच्या अंतर्गत किती शेतकऱ्यांना लाभ भेटला? बालाजी बाप्पा जाधव ज्यावेळेस सरपंच होते त्यांनी जवळपास 100 विहिरी आणल्या ताडगावमध्ये. पण त्यातले जवळजवळ 70-75 विहिरी खोदकाम झाली. तर 25% काय कागदपत्रामुळे किंवा त्रुटीमुळे 25 लोक झाले नव्हते.
नंतर आता आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही जवळपास 30 विहिरी आणल्यात सध्या. 30 विहिरी चालू आहेत आणि जवळपास वैयक्तिक लाभात म्हणा तर घरकुल पण 600 चालू शकते ताडगावमध्ये त्या 2 वर्षामध्ये. मला सांगा सर, आता गावोगावी एकत्रित गाज कोणतं विहिरीसाठी पंचायत समिती स्तरावर मंजुरीसाठी पैसे घेतात. आता आपण एक सरपंच आहे, उपसरपंच सोबत आहे, बरोबर, ही सत्य घटना आहे का उगा फक्त आपण? नाही, मी स्वतः तिथं प्रस्ताव घेऊन गेलो नाही. आम्ही प्रस्ताव ठरावितून आम्ही 9 रुपये घेता त्या शेतकऱ्याला आलेला आम्ही चहा पाजून वाटला होता. पण आता आमचं रोल काय असते समजा सरपंच म्हणून तुमचं कृती अर्जात नाव टाकणे, कागदपत्र सादर करायला लावणे, प्रस्ताव घेणे, ठराव घेणे आणि कवरिंग देऊन रोजगार शौकाच्या मार्फत पंचायत समितीला फाईल सादर करणे. तो रोल आता कुणाचं राहतं तिथं गेले पंचायत समिती गट वर्ग 1 व्हिडिओचा वर्ग तिथला रोल राहतो. आमचा रोलच राहत नाही. त्यांचे अधिकारी वेगळे, कर्मचारी वेगळे, स्टाफ वेगळा. ते पैसे नाही माझे कोणतं नाही आतापर्यंत, स्वतः कोणतं नाही. तर शेतकरीचं आले तसे 4-2 शेतकरी आहेत माझ्याकडे की आमचे कोणते 10-5 रुपये मागतात घेतात, पण आमचं कोणतं वैयक्तिक नाही. तुम्ही त्या शेतकऱ्यांचं तुमच्या स्तरावरून काम करत असतील ना? हो करतो ना काम केलं मग तेवढे विहिरी आले तेवढे घरकुल आले. पण सध्या चालू होतं हे जर खोटी बाबा असतं तर तुम्ही काय करायचं आता सध्या पंचायत समितीला घरकुल चालू आहेत का नाही बघा, रोजगार शिवके गावामध्ये घरकुलची किती कामं झाली? घरकुल जवळजवळ 100-100 चालू आहे सध्या. कंप्लीट झालेले 50 घरकुल आहेत. बाकीचे काय मस्ट राहिले असतील, काय हप्ते राहिले असतील, प्रलंबित आहेत काय ते पण आता होते ना चालू. पावसामुळे थोडं थांबले ते लोक. सोयाबीन, पाऊस, कोणाला ऊस गेलेला नाही, कोणाला पैशाची अडचण नाही, बजेटची अडचणी काय, अशा अडचणीत काय. बजावदोर यांच्या कारकिर्दीमध्ये झाला. आपल्या कार्यकाळात काय काय विकास झाला तुझा मला सांगा. आमच्या कार्यकाळामध्ये एक जवळपास रस्ते जवळपास 6 ते 7 किलोमीटर शेत रस्ते आमच्या काळामध्ये झालेले सध्याच्या चालू रनिंगमध्ये. कारण आमच्या जवळपास वस्तीमुळं जवळपास 4 ते 5 वस्ती आहेत आणि 70% लोक शेतामध्ये राहतात. त्याच्यामुळं आम्हाला शेत रस्ते गेल्याशिवाय त्या गोष्टीला पर्यायच नाही आम्हाला गावामध्ये आमच्या. त्याच्यामुळे जवळपास 6-7 किलोमीटर शेत रस्ते झालेले आहेत आमच्या. आता जर नवीन जर रस्ते द्यायचे म्हणलं तरी आमच्या गावात शेत रस्त्यासाठी जागा सुद्धा अवेलेबल नाही. कारण आता अजून 5 शेत रस्ते मंजूर आहेत. लागलीची एक आता निवडणूक संपल्यानंतर ही पण रस्ते चालू होणार आहेत अजून 5, म्हणजे झालेले 5 ते 7 आणि जवळपास ह्याच्या अगोदर आता आणि ही येणारे जे 5 आहेत ते 5 आणि हे 5-6 म्हणजे जवळपास 12-13 रस्ते जवळपास कंप्लीट होतील जवळपास. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे काही उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, गावोगावी जात आहेत, त्यांच्यापर्यंत तुमच्या काय मागणी आहेत? गावाचा प्रतिष्ठित नागरिक म्हणून काय मागणी असतात? मागणी महत्त्वाचं हेच आहे की लोकांना बाबा चांगल्या पद्धतीचे रस्ते आणि पाण्याचं वेळोवेळी पाणी समजा किंवा लाईट आहे, बल्ब आहेत, LED आहेत किंवा सौरचं काही हे आहेत आणि जिल्हा परिषद शाळेचं समजा पट वाढवण्यासाठी काहीतरी तरी समजा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करावेत. निवडून आलेल्या उमेदवाराकडून जर समजा तुमच्या पक्षाचा जरी उमेदवार नसेल किंवा असेल तर सर्वात प्रथम ही मागणी तुम्ही त्यांना अगोदर केली का आणि कधी करणार? सर्वात प्रथम आम्ही महत्त्वाची गोष्ट आता हे सरपंच म्हणले तसं की बाबा आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या मुलंपट्टी वस्तीकडे जाणारा महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे की बाबा नदीचा पूल, जी की समजा आता भरपूर पाऊस काळ झाल्यामुळं किंवा त्याच्या अगोदर पण एक पूल होता तो खचून सगळा वाहून गेलेला आहे आणि मुलंपट्टी वस्तीकडे जाण्या येण्यासाठी लोकांचे खूप हाल होत आहेत. कारण आणि पहिल्यांदा आम्ही मार्गी म्हणलं तर तेच प्रश्न लावणार आहोत की बाबा ह्याला जास्तीत जास्त फंड घेऊन चांगल्यात चांगला पूल कसा करता येईल आणि लोकांची होणारी हेळसांड कशी थांबवता येईल हे महत्त्वाचं आम्ही करणार आहोत. जिल्हा परिषदेवर तुमच्या सरकारमधून कोणता उमेदवार दावेदार? मला वाटतंय जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनिल भैया साळुंके हे नक्कीच निवडून येणार, 100% येणार. कारण महत्त्वाचं की एक शेतकऱ्यांसोबत नाळ असणारा आणि एक साधारण कुटुंबातला शेतकरीचा मुलगा आणि जी की राजकीय त्याच्या घरातलं वगैरे कोणी नाही असा एक सर्वसाधारण माणूस म्हणलं तर अनिल भैया साळुंके आणि पंचायत समितीच्या योगेश्वरी गणेश पवार हे पण एक सर्वसाधारण कुटुंबातला एक मुलगा आहे. आणि अनिल भैया साळुंके सुद्धा एक सर्वसाधारण कुटुंबातले माणसं आहे की ज्यांची शेतकऱ्यासोबत थेट नाळ आहे आणि शेतीच्या काय अडी अडचणी आहेत ते त्यांना सगळं माहीत आहे. या गोष्टीमुळे 100% तेच लागणार आणि त्यांच्याविषयी खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. धन्यवाद. अडी अडचणीचा म्हणजे सर्व गावकऱ्याचा त्याच्या जिव्हाळ्याचा एकच विषय की जो चाटे वस्तीकडे जाणारा पूल आहे तर ते वारंवार शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे. मी पण काल स्वतः जाऊन बघितलं तर आम्हाला फक्त एक दिवस जायचं म्हणलं तर ते जीवावर येते, पण ते दररोज शेतकरी ते कसं करत असते हा खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे हा एकच शब्द आहे प्रश्न गावासाठी खूप अडचणी मुलाचा विषय आहे. नक्कीच 100% विजय निश्चित होणार आहे. कारण असं की गेल्या 5 वर्षातला आम्ही आता उमेदवाराचं नाव घेणार नाही
उमेदवार आम्ही निवडून दिला, परंतु तो 5 वर्षामध्ये आमच्याकडे फिरकलाच नाही. तसं बघायला गेलं तर हा उमेदवार आमच्या गावाशेजारचा आहे, शिवाशेजारचा आहे. जर तो निवडून आला तर आम्ही कधी आमच्या हक्कानं आम्ही त्यांच्याकडे जाऊन कामं सांगू शकतो. आणि शेतकऱ्याच्या मातीशी नाळ जोडलेला उमेदवार आहे, त्यामुळे नक्कीच उबाटा गटाचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील त्याची आम्हाला खात्री आहे. जाधवर बरं, हे बालाजी बाप्पा जाधव तुमच्या गावचेच आहेत का? हो. त्यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकाळ, सरपंच पद हे असे पद भोगले. त्यांच्या कार्यकाळामध्ये गावाचा विकास झाला का? विकास त्यांनी करीत राहिले, केला, पण कुठले हे कामं क्लिअर कट काही झाले, काही राहिले. ह्यांच्या पार्टिशनच्या राजकारणाखाली किंवा आम्हाला गाव नागरिकला बहीण करता रस्ता रस्त्याचा कुठले कुठले रस्ते नाही? आम्हाला पहिला मुद्दा प्रत्येक बार आज 20 वर्षाच्या काळापासून मला जाणवतं बरं का, स्वतः आधीचा असं नसन पण 20 वर्षाच्या काळापासून आज आमचा फार असं नदीतून जाण्याच्या रस्त्याचं बिकट अवस्था. आणि पहिला हे रस्ता झालाय तरी पण वरच्या जमिनीच्या खालीच आहे आज बी रस्ता. तुम्ही आणि ऐका की, आता जे उमेदवार उभे तुमच्यापर्यंत प्रचाराच्या स्वरूपामध्ये येतात, त्यांच्यापर्यंत या मागण्या तुम्ही केल्या ना? कारण काय आम्हाला करून उपयोग नाही बघा. आम्ही दोन्ही बी पक्षवाले पार्टीवाले असले आम्हाला मन समाधान नाही. येईन ती सारखाच आहे, येईन ती सारखाच आहे. तात्पुरते येईस तो म्हणतात हो 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 आम्ही करताव, ती म्हणत आम्ही करताव. आज 20 वर्ष पूर्वीपासून राणादादा आले, ताई आल्या, ओमराजे आले, तरी पण रस्त्याचा त्या तिने म्हणायचे आम्ही प्रस्ताव दिला, आमचा रोड हे आम्ही तुमच्यासाठी सेवा करतो. एकाने हे केला नाही, होऊ शकत नाही. ह्याच्यात सरकारनं याचा रोज तुम्ही मतदानामधून दाखवणार आहे? काय मतदानामधून दाखवून तरी उपयोग आहे आमच्या जनतेचा? गरम सभामध्ये मांडलं तेच आहे, गेल्या वर्षी बी टाकलं तेच आहे, ह्या वर्षी बी टाकलं हेच आहे. जे जुने सरपंच पदावाले ते ह्यांनी इकडले 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 करून गोखांडे हाणून निसटले. आणि नवीन फळीचे मुलं सरपंच निवडणुकीला कस तरी नंबर होते, त्यांच्या खांद्यावर घोंगडं टाकून दिले. त्यांनी माराय बी ये नाही आणि वाचाय बी ये नाही. आपला विषय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आहे. हो. तर आता तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण असणार आहे? आम्हाला दोन्ही बी पक्ष सारखेच आहेत, काही आम्हाला भारवसा त्यांच्यावर आम्ही 30 रोज चालायचे, काही गाव नागरिकचं मन चाललंय आमचं.